बागेश्वर बाबांच्या निषेधार्थ नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवरायांवरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल जनतेत रोष निर्माण झालेला आहे। संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडचं हे आंदोलन आहे। बागेश्वर बाबांविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली आहे। शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही, बागेश्वर बाबांना आंदोलनकर्त्यांकडून हातथेट इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे नागपूरमध्ये हे आंदोलन करण्यात आलेले आहे। बागेश्वर बाबांच्या निषेधार्थ नागपूरमध्ये हे आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवरायांवरील आक्षेपार्ह वक्तव्याबाबत राज्यभरातून बागेश्वर बाबांविरोधात संतापाची लाट पसरलेली आहे। राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया या समोर येत असतानाच आता जनतेमध्येही मोठा रोष वाढल्याचं दिसून येतंय। संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडनं हे आंदोलन केलंय। आपल्या सर्वांना माहित आहे की स्वामी रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची कधी भेट सुद्धा झालेली नाही आहे। हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी दाखल्यासहित, पुराव्यासहित सांगितलेलं आहे आणि लिहिलेलं आहे। हिंदू धीरेंद्र शास्त्रीच्या अपोजिट मध्ये त्यांच्या विरुद्ध एक लाट उसळलेली आहे आणि त्याच योगाने त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज संभाजी ब्रिगेड, नागपूर महानगर, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि इतर सहयोगी संघटना इथं मिळून त्यांचा आम्ही खूप जाहीर निषेध करत आहोत। अटकेची मागणी आहे। आम्ही सर्व सरकारला हिंदू धीरेंद्र शास्त्री यांच्या अटकेची मागणी करत आहोत। तर याच आंदोलनासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, बागेश्वर बाबांविरोधात नागपूरमध्ये आता जनतेत रोष पाहायला मिळतोय, काय नेमकी या कार्यकर्त्यांच्या, आंदोलनकर्त्यांची मागणी? नक्कीच आपण जर बघितलं 2 दिवसा पहिले नागपुरात जे आहे ते बागेश्वर महाराज आले होते आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज बद्दल जे कथित आक्षेपार्ह विधान केलं। त्यानंतर जे आहे संतापाची लाट जी आहे ते पाहायला मिळाली आहे। राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येताना दिसत आहे। यासोबत जर बघितलं असेल तर नागपुरात सुद्धा जे आहे ते छत्रपती चौका येथे संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ असेल, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जे आहे ते निषेध नोंदवण्यात आला। यावेळी आंदोलकांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात जे आहे ते जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या फोटोला चपलानी मारत जे आहे ते आपला संताप त्या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। यावेळी बघितलं असेल तर पोलिसांच्या सुद्धा जे आहे कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली। काही काळ जे आहे ते परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी केलेले वक्तव्य हे शोभनीय नाही आहे महाराष्ट्रासाठी। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जे आहे ते कारवाईची मागणी सुद्धा यावेळी जे आहे ते कार्यकर्त्यांनी केली। यावेळी जर बघितले असेल तर शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन केला जाणार नाही असा इशारा सुद्धा जे आहे ते आंदोलकांनी यावेळी दिला। निश्चित। धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।